पांडुरंगाभ्यां नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि हरि वासुदेव अंघोळ घालण्याचं महत्वाचं कार्य असं आहे, कारण असं आहे की आपल्याकडे जे सर्वात उत्तम, सर्वात उच्च, सर्वात उत्कृष्ट प्रतीचं म्हणून जे आहे ते आपण परमेश्वराला देतो. त्याप्रमाणे त्याला देण्यासाठी, पोषण देण्यासाठी दुधाचं स्नान आपण घातलं. आता शर्करा स्नान आपण घालतो आहोत. देवाला तोंडाला साखर लावून गोड तोंड करत आहोत. विठुरायाचं हे ध्यान कसं आहे तर ते राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा हा विठुराया आहे. त्याच्या छातीवर वैजयंती माळ रुळते आहे. चंदनाची उटी लावलेली आहे. पांडुरंगाच्या तेजापुढे प्रत्यक्ष सूर्यचंद्रही दिपून जातात. सर्वस्व देणाऱ्या मेघासारखा तो सावळा रंगाचा आहे. त्याच्या कपाळावर टिळक आहे. माथ्यावर ज्ञान आणि सद्गुणाच्या रत्नांनी मंडित असा मुकुट आहे. त्याच प्रकाशात तो भक्तांना न्याहाळतो आहे. ही स्वयंभू वालुकामय मूर्ती आपण पाहत आहोत. ही 108 सेंटीमीटर उंचीची वालुकामय मूर्ती आहे. आपण या मूर्तीला अभिषेक करतो आहोत. शर्करा स्नान घालतो आहोत. अभिषेक घालतो आहोत. कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला जातो आहे. पुन्हा एकदा आपण दुधानं विठोबाला आंघोळ घालणार आहोत. हे दृश्य मोठं विलोभनीय दिसतंय बघा. म्हणजे तान्हा रामचंद्र दूध पिताना मुखातून आलेला ओघळ हृदयापर्यंत आला तेव्हा मोरोपंत म्हणतात, मंदाकिनीचा गगनी प्रवाहतो, चंद्रप्रभा पांडुरकाय वाहतो. आता इथे तर प्रत्यक्ष सगळा मेघश्यामच दुधानं माखून जातो आहे, दुधानं ढवळतो आहे. तर त्याचं सौंदर्य ते काय वर्णावं. दुधानं अभिषेक होतो आहे पांडुरंगाचा. स्निग्धता देणारं आणि पोषण देणारं असं हे जे गोरस आहे, जे दूध आहे, त्याला भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार अत्यंत उच्च असं स्थान आहे. त्यानंच आपण पांडुरंगाचा अभिषेक केला आहे. विठ्ठलाच्या मूर्तीवर शिवलिंग आहे. पाठीवर शिंक आहे. गळ्यात कौस्तुभमणी विराजतो आहे. हृदयावर वत्सलांछन आहे. कमरेवर कमरबंध आहे. पोटावर त्रिवल्ली आहे. या मूर्तीला पाहून कोणा भक्ताचं ध्यान त्यामध्ये गुंग होणार नाही, त्यामध्ये मग्न होणार नाही. कोणता भक्त असेल तो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. गळा तुळसीहार, कांते पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाही न श्रीमुख आवडीने. अशी आहे ही श्री विठ्ठलाची सहज सुंदर मूर्ती. ती गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापित केलेली असल्यामुळे ती अचल आहे. असा तो निश्चल योग मुद्रेतला विठोबा राया. ही स्वयंभू मूर्ती
ती भावतत्व दर्शनाने ज्ञानमूर्ती आहे, दर्शन रूपाने योगमूर्ती आहे, तर भावदर्शनानं ती भगवत मूर्ती आहे. हा विठोबाराया कटेवरती हात ठेवून कमरेवरती हात ठेवून का बरं उभा आहे? त्याच्या हातात कोणतंही आयुध नाहीये, त्याचा वरद मुद्रेतलाही हात नाहीये. कोणतंही आयुध हातात नसलेला असा हा विठुराया तो उदास नाहीये, तर कमरेवर हात ठेवण्याच्या योगानं तो दाखवतो आहे की मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते. माझ्याकडे येणाऱ्यांना भवनदी किंवा माया नदी मुळीच खोल वाटणार नाही. ही काय कमरे इतकीच तर आहे आणि या काठाला मी उभा आहेच ना. माझ्यावरती निर्धास्त होऊन कोणाही भक्तानं खुशाल या भवसागरामध्ये उतरावं आणि सर्व मायेवरती विजय मिळवत परब्रह्माशी म्हणजे माझ्याशी एकरूप होण्यासाठी माझ्याकडे यावं. मायेला अविद्या असं म्हणतात. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाची नदी तरून जायची आहे, ती विठ्ठल नामाने आणि विठ्ठलाच्या दर्शनानेच ती पार करता येणार आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक शासकीय महापूजा करत आहेत. समवेत आहेत यावर्षीचे मानाचे वारकरी श्री बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करी न उपवासी गाई न अहर्निशी मुखी नाम. असा हा पंढरीचा विठुराया. त्याला भेटण्यासाठी जीवाची ओढ लागून लक्षावधी वारकरी पायी वारी करत पंढरपुरात पोहोचतात. त्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आजचे मानाचे वारकरी श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे ते राहतात अंबासन, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक येथे. सर्व वारकरी बंधू भगिनींचे प्रतिनिधी म्हणून आज त्यांना हा मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समवेत शासकीय पूजेमध्ये महापूजेमध्ये ते सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा हा सोहळा बघतायत आणि ते सुंदर असं ध्यान पाहून तृप्त होत आहेत. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतात जातात. देवाच्या शरीरावरचे चिन्ह सांगत आहेत. याला आपण विश्वरूप दर्शन असं म्हणतो. तरी सर्वांनी शांत राहून ऐका. वाट लावा. खुर्ची लावायची. खुर्ची. महाराष्ट्रातले तमाम सारे भक्त हे पांडुरंगाच्या महापूजेचा सोहळा पाहतायत आणि सुंदर ते ध्यान बघून तृप्त होत आहेत. भक्त पुंडलिकाने दिलेले विठ्ठलाला आहे. पाहिलं देव विटेवरती उभा आहेत. मुक्त केशी नावाची दासी होती. तिला तिच्या रूपाचा गर्व झालता. देवाने नाजूक रूप घेतलेलं आहे. त्यांचं बोट इथे या ठिकाणी देवाला रुतलेलं आहे. ते हे ठिकाण आहे. कृष्णा अवतारातील गुरुराकाची काठी आहे. पितांबराचा सोगा आहे. वासनी वेलाचा करदूड आहे. उजव्या हातात कमल पुष्प आहे. डाव्या हातात शंख आहे. अर्धांगी रुक्मिणी मातेला बसण्यासाठी दिलेली जागा आहे. या ठिकाणी ब्रह्मदेवाचे स्थान आहे. भृगु ऋषींनी मारलेली लात आहे. कौस्तुभ मणी आहे. मकर कुंडल आहे. शिवाकार मस्तक आहे. कुंडली विठ्ठलाच्या मूर्तीचं वर्णन आत्ताच आपण इथे ऐकलं.
विठ्ठलाला पाहिलं की त्याचं वर्णन करण्यासाठी संत महंतांचे शब्द पुढे सरसावतात आणि ते तात्विक पातळीवर अद्वैतामध्ये जातात, पण भावनिक पातळीवर ते द्वैतातच असतात. जगद्गुरु शंकराचार्य पांडुरंगाचं रूप बघून म्हणतात, महायोगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आता इथे पांडुरंगाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते, माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वस्त्र अर्पण करण्याचा सोहळा होतो आहे. पंढरपूर हे महायोगपीठ आहे. अधिपतीची पूजा वारकऱ्यांच्या हस्ते होत आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं ती पूजा होते आहे. हे महायोगपीठ असं का बरं म्हटलं आहे, तर जिथे जीव हा शिवाशी जोडला जातो ते ठिकाण म्हणजे योगपीठ. इथे महायोगपीठ असं म्हटलंय कारण इथे प्रत्यक्ष परब्रह्म पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये एका भक्ताशी म्हणजे पुंडलिकाशी जोडला गेलाय. प्रत्यक्ष शिवानं परब्रह्मानं जीवासाठी येणं हा महायोग, आणि म्हणून पंढरपूर हे महायोगपीठ म्हणून ओळखलं जातं. या विधियुक्त पूजेमध्ये आता पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं नटवल्याचं काम केलं जात आहे. ज्यानं द्वैताचं द्वैत मोडतं ते हे रूप इतकं मनोहर आहे की ब्रह्मरूपात गेलेले संतही पुन्हा स्वरूपात येऊन त्याचं वर्णन करतात. जे द्वैत सांडी एकतत्व मांडी अद्वैत ब्रह्मांडी पैसू कीजे, ते रूप पंढरी पुंडलिका द्वारी भक्ती मार्गचारी वशजया. पांडुरंगाला वस्त्र अर्पण करून वस्त्रानं त्याला नटवलं जात आहे. ही विधिवत पूजा होते आहे. षोडशोपचारांमध्ये ज्या उपचाराचा 7वा उपचार म्हणून समावेश आहे ती वस्त्रपूजा आता होते आहे. त्याआधी आपण पांडुरंगाला शुद्ध उदकानं आणि पंचामृतानं स्नान घातलं, दुग्ध स्नान घातलं, शर्करा स्नान घातलं. त्यानंतर आता वस्त्रपूजा होते आहे. विठ्ठलाच्या नामामध्येच एक वेगळं सामर्थ्य आहे. त्यातला विकार हा ब्रह्मरूप आहे, ठकार हा विष्णू रूप आहे आणि लकार हा रुद्र रूप आहे. म्हणून विठ्ठल हा त्रिमूर्त रूप आहे. एका विठ्ठलाच्या दर्शनानंच आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचं दर्शन घेण्याचं पुण्य लाभतं. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदींनी पांडुरंगाला 24 वेगळा असं म्हटलंय. केशवादी चतुर्विंशती विष्णुमूर्ती ह्या चतुर्भुजच असतात, म्हणजे त्यांना 4 हात असतात. पांडुरंग मात्र द्विभुज आहे. विष्णूच्या सर्व 24 अवतारांपेक्षा तो वेगळा आहे. गोविंदाय नमः. कल्पकतेनं पांडुरंगाला सोवळं नेसवलं गेलेलं आपण पाहिलं. मूर्तीला सोवळं नेसवणं ही खरं तर सोपी गोष्ट नाहीये. माऊली म्हणतात, पेरुनी शेता जाईजे तोषोनी प्रसाद घेईजे पूजुनी देव पाहिजे. देव पाहायचा असेल तर त्याची पूजा करावी, त्याला गंध अक्षता वाहाव्यात, सजवावं आणि मग ते सुंदर असं रूप पाहावं. तसं पांडुरंगाचं मूळचं सुंदर असणारं रूप वस्त्रालंकारांनी अधिक सुशोभित करण्यात येतंय. गोपवेशातला पांडुरंग हा मुरलीधर गोपाळच आहे. त्याच्या खांद्यावर मोहरी, उजव्या हाती शंख आहे, काठी आहे. असा तो गायी गुजींना आनंद देणारा गोप आहे. विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृंदकानंददं चारुहासं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपण पाहतच आहोत की पांडुरंगाला मुकुट सुद्धा आता आपण घालून झालेला आहे. हा कसा मुकुट आहे त्याच्या वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, किरीटोज्ज्वलत सर्वदिक प्रांत भागम. साऱ्या दिशा उजळून टाकणारा हा ज्ञानमय असा मुकुट आहे. खर तर श्री विठ्ठलानं शिवलिंगच मस्तकी धारण केलंय. श्री विठुरायाचे सर्वात महान भक्त
म्हणजे श्री शिवशंकर. माऊली म्हणतात, तयाचेनी माथा मुकुट करी. पांडुरंगासाठी त्याचे भक्त इतके श्रेष्ठ पातळीवर आहेत की ते त्यांना मस्तकी धारण करतात. आणि असा हा शिवशंकरांचा शिवलिंगाचा मुकुट मस्तकी धारण करणाऱ्या पांडुरंगातून हरिहराचं ऐक्यच आपल्याला दिसून येतं. नाथांचा अभंग आहे ना, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखे सारखे, विश्वनाथ विठ्ठल सखे. मग जर जिथे परब्रह्म स्वरूप असणारे हरिहर हे दोन्ही एकच आहेत, तिथे त्यांचे अनुयायी, त्यांचे संप्रदाय शैव आणि वैष्णव हेही एकच तर असणार. एका समान तेजाचे ते दोन अंश आहेत. शैव वैष्णव हे दोन्ही एकच आहेत, हेही पांडुरंगाची मूर्ती आपल्याला सांगते आहे. पांडुरंगाची महापूजा बघताना त्याचं हे सुंदर असं रूप डोळे भरून पाहता येतात. पंढरपूरचं वर्णन आणि विठोबाचं वर्णन हे संतांनी आपल्या अभंग रचनेचं साध्य एक ध्येय समजलं आहे. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. अभंगांच्या रचनेमधून विटेवरच्या सावळ्या शिळेतून चैतन्याचे मळे उमलले आणि त्याच्या सुगंधानं मराठी मनाचे गाभारे दरवळून निघाले. महाराष्ट्राच्या भागवत धर्माला ज्ञानदेवांनी आत्मतत्व, श्रुती, गुरु, संत आणि श्रोते या सर्वांना माऊली रूपात पाहिलं. चराचर विश्व जिच्यानं भरलं आहे अशा विठाई माऊलीला आपल्या डोळ्यामध्ये संतांनी साठवून ठेवलं आणि त्यांच्या शब्दांमधून त्याचं रूप सतत आविष्कृत होत राहिलं. ते हे सहज सुंदर रूप आहे. ज्ञानोबा माऊली त्यालाच विचारतात, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे? आणि पाठोपाठ उत्तरही तेच देतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तत्वरूपानं निर्गुण असणारा पण दर्शन रूपानं सगुण असणारा हा पांडुरंग. म्हणून माऊली म्हणतात, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. पण त्याच्या सगुण रूपावरच्या प्रेमापोटी त्याला सजवणं, अलंकृत करणं, त्याचं कोड कौतुक करणं, हे सगळे आपण भाविक लोक करत असतो. त्यामध्ये आपल्याला परमोच्च आनंद मिळत असतो. म्हणजे एकीकडे सगुण रूपामध्ये भक्ती करणारा भाविक परमेश्वराला अत्युच्च कोटीवरती मानतो आणि त्याच वेळेला तोच भाविक, तोच भक्त त्या परमेश्वराला आपल्या अगदी कुटुंबातला सदस्य असल्यासारखं मानतो आणि त्याचे अत्यंत प्रेमानं कोड कौतुक, सर्व प्रकारचे लाड पुरवतो. असं हे सगुण रूपातल्या भक्तीचं हे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे खरं पाहता ज्यानं धनधान्य समृद्धी आपल्याला दिली, जो आपल्याला अन्न वस्त्र निवाऱ्यासह अनेक गरजा अनंत हस्ते पुरवून आपल्याला समाधानी सुखी ठेवत असतो, त्याला बोटभर कपडे देणारे, वस्त्राने अलंकृत करणारे आपण कोण? पण तरी त्यामागचा भाव जो आहे, त्यामागची भक्ती जी आहे ती सर्वात महत्वाची आहे. आणि ह्या लेकुरवाळ्या विठुरायाला ती भक्ती अगदी मनोमन समजते. स्थूलही तोच आहे, सूक्ष्मही तोच आहे, दृश्यही तोच आहे, अदृश्यही तोच आहे, व्यक्त अव्यक्त सर्व काही तोच आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून संतांनी पांडुरंगाला पाहिलं, अनुभवलं आणि त्याच्या दर्शनानं स्वतःच्या जीवनाची सार्थकताही अनुभवली. आदी अंती सर्वत्र गुण निर्गुण, गुणासी अगुण भासतीना, कैसे झाले अरूपी गुणी गुणवृत्ती, सगुण पाहता अंतरने मती. भक्तीची प्रेरणा, तत्वाची आस्थापना, उपासनेची साधना यातून संतांनी त्याला पाहिलं आणि आपल्या जीवनाची सार्थकता अनुभवली. षोडश उपचारांमधली स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत हे उपचार आपले करून झालेले आहेत. पांडुरंगाच्या महापूजेमध्ये आता आपण पाहतो आहोत की अतिशय
दंग होऊन हे वारकरी दाम्पत्य आणि मुख्यमंत्री सपत्नीक ही पूजा करत आहेत. आता आपण चंदन समर्पित करतो आहोत परमेश्वराला. चंदनाचा टिळा आता पांडुरंगाला लावला जातो आहे. त्यानंतर त्याच्यावर बुक्क्याचाही टिळा लावला जाईल. चंदन स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वालाही ते सुगंधित करतं. चंदनाचं एक वैशिष्ट्य वेगळं असं सांगता येईल की चंदनाच्या पायथ्याशी खरं पाहता विषारी नागांचे विळखे असतात, पण चंदनातून जो सुगंध येतो, जगासाठी झिजून झिजून त्याच्यातून जो सुगंध येतो तो मात्र जगावेगळा, अलौकिक असतो. त्याच्यातून सगळ्या जगाला वेगळीच अनुभूती मिळते. असं चंदन पांडुरंगाला जेव्हा भाविक अर्पण करतात तेव्हा त्याच्यामागे कुठेतरी ही देखील भावना असावी की माझ्या संसाराच्या तापामध्ये मला जे काही विषारी विळखे, कामक्रोधाचे विषारी विळख्यांमध्ये माझा जीव अडकलेला आहे, त्याच्यातूनही बाहेर पडून मी माझ्या आत्मिकतेचा सुगंध माझ्या दरवळ जगाला दिला पाहिजे. यासाठी चंदन जे स्वतः गंधित असतं आणि संपूर्ण विश्वाला सुगंधित करतं, त्या सुगंधाचं, सज्जनतेचं प्रतीक असणारं असं ते चंदन आपण पांडुरंगाला त्याचा टिळा लावतो आहोत. वारकऱ्यांच्या कपाळी असतं ते गोपी चंदनाचा टिळा असतो. भगवंतावर निरतिशय प्रेम करणाऱ्या गोपींनी भगवंताच्या देहोत्सर्गानंतर स्वतःचा देह समर्पित केला, त्यापासून जे बनलं ते गोपीचंदन. त्याचा टिळा वारकरी आपल्या भाळावर लावतात. पांडुरंगाला आपण चंदनाचा टिळा लावतो. चंदनाच्या टिळ्यानंतर आता त्यावर बुक्क्याचाही तिलक लावला जाणार आहे. हा चंदनाचा जो टिळा आहे पांडुरंगाच्या कपाळीचा, तो चिन्मय टिळक आहे. तो चिन्मयाचं प्रतीक आहे. सच्चित आणि आनंद ह्याच्याने जो भरून गेलेला पांडुरंग आहे त्याला आपण गंधानं गंधित करून गंधयुक्त केलेलं आहे. त्याच्यावरती त्याचं अत्यंत प्रिय असं तुळशीपत्रही लावलेलं आपल्याला दिसतं आहे. तुळशीला विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असंही म्हणतात. अर्थातच ती पांडुरंगालाही तुळस अत्यंत प्रिय आहे, कारण पांडुरंग आणि विष्णू, पांडुरंग आणि कृष्ण हे मुळी दोन वेगवेगळे नाहीतच. गोपवेशातला कृष्ण काय, मुरलीधर कृष्ण काय, आणि इथे पंढरीमध्ये भक्तांसाठी वत्सल रूपामध्ये येऊन राहिलेला पांडुरंग काय. पांडुरंगाला आता अलंकृत केलं जात आहे. त्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ तर आहेच. स्वयंभू मूर्तीच्या गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे. वैजयंती माळेचं वैशिष्ट्य असं सांगतात की कृष्णावतारामध्ये असताना, महाभारताचं युद्ध चालू असताना अर्जुनावरती येत असलेला शस्त्राचा प्रहार कृष्णानं मध्ये येऊन आपल्या छातीवर झेलला आणि त्याच्यावरती प्रहार होण्याऐवजी ती मात्र झाली वैजयंतीची माळ. ती वैजयंतीची माळ विठ्ठल रूपामध्ये सुद्धा इथे पांडुरंगाच्या छातीवरती रुळते आणि सगळ्या भक्तांना तो त्यांच्यासाठी कसा पाठीराखा आहे, त्यांचा संरक्षण करता आहे याची जाणीव करून देतो. अशी तुळशीची माळ आता कासे पितांबर आवडे निरंतर तेचे रूप, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजही आस. अशा या तुळशीहाराने आता पांडुरंगाला अलंकृत केलं आहे. पुष्पहारही त्याला घालण्यात आलेला आहे. षोडशोपचारांमधला गंधानंतरचा पुढचा उपचार आहे पुष्प. पांडुरंगाच्या मुकुटालाही पुष्पान अलंकृत करण्यात आलेला आहे. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त, जो असं मानत नाही तो भक्त. पांडुरंगाला आता आपण आरसा दाखवतो आहोत. खरं म्हणजे साऱ्या विश्वामध्ये ज्याचं प्रतिबिंब पडलं आहे अशा त्याला आरसा दाखवायचा, हे किती विलोभनीय आहे. स्वतः कसा दिसतोय हे त्या आरशात पाहावं आणि आरशात पाहून सबंध जगाला विश्वरूपाचं दर्शन घडवावं. धूपानं परमेश्वराची पूजा केली जात आहे. दीपारती
दीपार ती दाखवायची म्हणजे खरं तर ज्योतीनं तेजाची आरती करून झाली. आता आपण नैवेद्य दाखवतो आहोत पांडुरंगाला. अत्यंत आरोग्यमयी असा फळांचा सुकामेव्याचा असा आहार पांडुरंगाला दाखवला आहोत. पांडुरंग ताठ उभा आहे. समचरण विटेवरी आणि हात कटेवरी असा हे निश्चल रूप आहे. उजव्या हाती शंख हे त्याच्या ज्ञानाचं प्रतीक आहे, तर डाव्या हाती कमळ हे पावित्र्याचं निदर्शक आहे. त्याच्या हाती ना शस्त्र आहे ना त्याची अभय मुद्रा आहे. म्हणून संतांच्या मते तो योगीराज आहे आणि मूर्तिशास्त्रातही तो योगमूर्ती म्हणूनच मान्य आहे. संतांनीही त्याच्याकडे कशाची मागणी केली आहे ते पाहिलं की याला बळकटी येते. त्याला ऐसा हा योगी राजू असं म्हणणारे संत नामदेव म्हणतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. मुख्यमंत्री महोदयांना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून प्रसाद रूपानं तुळशी हार देण्यात आलेला आहे. तसंच त्यांच्या सुविद्य पत्नींना पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून आता पुष्पहार समर्पित होत आहे. श्रीफल, तुळशीहार, पुष्पहार हे सर्व प्रसाद रूपानं पांडुरंगाच्या महापूजेचा प्रसाद म्हणून मुख्यमंत्री महोदयांना आणि त्यांच्या पत्नींना प्रसाद म्हणून प्राप्त झालेला आहे. विज्ञानाच्या रूपात म्हणायचं, विज्ञानाच्या भाषेत म्हणायचं तर अखंड 24 तास प्राणवायू देत राहणारी तुळस ही एका अर्थानं जीवनदायिनी आहे. त्या तुळशीचे अनंत औषधी गुणधर्म भारताला प्राचीन परंपरेपासून माहिती आहे. ती तुळस पांडुरंगांनाही धारण केलेली आहे आणि तीच तुळस आपण त्याच्या भक्तांना, भाविकांना देखील प्रसाद रूपानं देतो आहोत. एका अर्थी सर्वांच्या उत्तम आरोग्याची, सुदृढ आरोग्याची प्रार्थना आपण करतो आहोत. आता मानाच्या वारकरी दाम्पत्याला देखील प्रसाद रूपानं पांडुरंगाचा हा प्रसाद मिळणार आहे. मानाचं वारकरी दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे पुष्पहार आणि तुळशीहार पांडुरंगाच्या महापूजेच्या प्रसाद रूपानं त्यांना प्राप्त झालेला आहे. श्रीफळ प्राप्त झालेला आहे. अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथे राहणारं हे मानाचं वारकरी दाम्पत्य भाजीपाला पिकवतात आणि गेल्या 15 वर्षांपासून सलग वारीला येतात. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असा जो भक्तवत्सल पांडुरंगाला शरण जाणारा जो भाव आहे, तो ह्या शेतकऱ्याचा भाव, या शेतकरी दाम्पत्याचा भाव या मानाच्या वारकरी दाम्पत्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. पांडुरंगाला संत श्रेष्ठ कसं म्हणतात? तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही गोड आहे. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुझं रूप, तुझं नाम आणि तुझं प्रेम तिन्ही किती गोड आहे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझ्या पाया,
मिठी पडली पंढरी राया. पांडुरंगाचं हे जे रूप आहे ते मेघ सुंदर आहे. ढगांमध्ये काळा मेघ आपल्याला सुंदर वाटतो कारण तो जगाला छाया देतो, पाणी देतो, जीवन देतो. असा हा सर्वांना प्रिय असणारा काळा ढग, त्याच्यासारखं मेघश्याम मेघवर्णी रूप आहे पांडुरंगाचं. पण ते मेघा इतकं काळं कभिन्न आहे का? तर अजिबात नाही. मेघामध्ये जशी काळ्या पाण्यानं भरलेल्या मेघामध्ये लखकन वीज चमकून जावी त्यावेळेला जो पांढुरकेपणा दिसतो आसमंतामध्ये, ते जे तेज दिसतं, ते जलगर्भ तेज म्हणा किंवा तेजगर्भ जल म्हणा, त्याचा जो रंग आहे तो ह्या पांडुरंगाच्या मूर्तीचा रंग आहे. तो ह्या सावळ्या विठुरायाचा रंग आहे. पांडुरंग हा ज्ञानमूर्ती आहे. त्या ज्ञानाची धवल छटा आणि पांडुरंग हे भगवान श्रीकृष्णाचं रूप आहे. काठी घेऊन रानात तो जात असे तेव्हा दिवसभर काम करून अंगावर आणि चेहऱ्यावर धूळ माखून त्याला काळी छटा येत असे. त्या ज्ञानतत्वाची धवल छटा आणि कर्माची कृष्ण छटा याच्या एकत्रीकरणाने येणारा तो सावळा रंग, तो विठुराया, तो पांडुरंग. आपण पाहत आहोत श्री विठ्ठल मंदिराच्या आणि श्री रुक्मिणी मातेच्या मंदिरांवरची रोषणाई आणि पंढरपूर मधली ही रोषणाई निरनिराळ्या देवालयांवरती, भक्त निवासांवरती, प्राचीन पारंपरिक वास्तूंवरती अत्यंत उत्तम अशी रंगीत दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली आहे. आणि एका परीनं असं म्हणता येईल की आपल्या मनामध्ये तेजाचं छोटं छोटं रूप घेऊन प्रत्येक वारकरी बंधू भगिनी जे देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे पोहोचलेले आहेत, त्या तेजाचीच लखलखती रूप या रोषणाईच्या रूपानं आपल्याला दिसत आहेत. रात्रीच्या आकाशात चमचमणाऱ्या छोट्या छोट्या चांदण्या म्हणजे जणू ह्या वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनातलं छोटं छोटं तेज. या तेजाची असंख्य छोटी छोटी रूपं आपण इथे पाहतो आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की वारकरी होणं म्हणजे केवळ गळ्यात तुळशीमाळ घालून पांडुरंग पांडुरंग म्हणणं इतकंच नव्हे, तर वारकरी संप्रदायासाठी आचरणाचे जे उत्तम असे नियम घालून दिलेले आहेत त्याचं असोशीनं पालन प्रत्येक वारकरी करत असतो, करत असते. त्यामुळे समाजाला सदाचरणाकडे नेणारा जो संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की इतक्या लक्षावधींच्या संख्येनं मोजक्या 2 ते 4 दिवसांमध्ये इथे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमतो, पण कुठेही गर्दी, धक्काबुक्की, बेशिस्त, आरडाओरडा यातलं काहीच घडत नाही. कारण प्रत्येकाला स्वयंशिस्त असते. प्रत्येक वारकऱ्याला जगण्याचे उत्तम नियम घालून दिलेले असतात. आणि विठ्ठलाच्या भक्तीमध्ये, नामगजरामध्ये तल्लीन होऊन ही पावलं पंढरीची वाट चालत राहतात. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, साधूजन येती, आणि ते सगळेजण पांडुरंगाच्या दर्शनामध्ये दंग होऊन जातात. विठुरायाच्या चरणी मस्तक ठेवून पुन्हा आपापल्या कामासाठी, आपल्या कामाच्या आयुष्याच्या व्यापामध्ये दंग होण्यासाठी ते इकडनं नवी ऊर्जा घेऊन जाणार असतात. असा हा संत सज्जनांचा पंढरीमध्ये जमलेला मेळा पंढरीचं रूप सजतं ते खरं तर ह्या सर्व लेकरांच्या उपस्थितीनं सजतं. केवळ फुलांच्या माळा, रांगोळ्या, तोरणं आणि दिव्यांची रोषणाई करून कुठलंच शहर किंवा कुठलंच गाव पुरतं सुंदर दिसत नाही. त्याच्या सौंदर्याला परिपूर्णता येण्यासाठी जे चैतन्य लागतं ते सारं चैतन्य इथे विठुरायाकडे आलेल्या संत सज्जनांच्या पायाशी आलेल्या वारकरी संप्रदायातून आपल्याला चैतन्य दिसत राहतं. हा जो विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा, त्यानं अंगाखांद्यावर खेळवलेली संत सज्जनांची मांदियाळी आपण पाहतो आहोत. कळसावरती अतिशय सुंदर अशी फुलांची चित्र त्या संतांची केलेली दिसली आपल्याला. पंढरीमध्ये दाखल झालेला प्रत्येक वारकरी ही सर्व रोषणाई, ही अद्भुत शोभा सर्व पाहत पाहत विठुरायाकडे जातो आहे. हात उंचावून उंचावून एक प्रकारे पांडुरंगाला अभिवादन करतो आहे. विठ्ठल नामाच्या गजरामध्ये उंचावलेले हात आणि आता आधुनिक काळानुसार ह्या सर्व आनंदाची, ह्या सर्व रंगांच्या रोषणाईची छबी आपल्यामध्ये कायम राहावी यासाठी मोबाईल उंचावलेले हात आपण आत्ताच बघितले. हा काळाचा महिमा आहे. पण त्याच वेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की वारकरी संप्रदायामध्ये सद्गुणातून ते कधीच
बाजूला पडत नाहीत. वारकरी संप्रदायाला जी आखून दिलेली रेष आहे ते जगरहाटीमध्ये कुठेही फिरत राहिले, आपली कामं कर्तव्य पार पाडत राहिले तरी ते आपले नियम सोडत नाहीत, सदाचार सोडत नाहीत. रुक्मिणीपती पांडुरंग त्याला प्रार्थना करण्यासाठी ते इथे सगळेजण आलेले आहेत. आम्ही त्याने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, एर तुमचे वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिळवा तुळशी, कारण अहो पांडुरंगाला तुळस प्रिय आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगासाठी वापरलेलं महत्वाचं विशेष नाम आहे रुक्मिणी प्राण संजीवन. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकं तुरीयम, प्रसन्नम प्रपन्नार्तिहं देवदेवम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अशी ही परब्रह्माची खूणच मिरवणारा हा जो पांडुरंग, त्याची मी पूजा अर्चना करत आहे, मी त्याची भक्ती करत आहे. या वारकऱ्यांच्या संत सज्जनांच्या मेळ्याकडे बघणारे म्हणजे हे सर्व सज्जन हे वारकरी पांडुरंगाच्या देवळाकडे देवालयाकडे अतिशय उत्सुकतेनं अतिशय कुतूहलानं प्रेमानं बघत आहेतच, त्यांचं स्वागत करत आहेत असा आपल्याला भास होतोय. भागवत धर्माची फडकणारी पताका तिथे आपल्याला दिसते आहे. वारकरी संप्रदायानं एक प्रकारे ही पताका फडकत ठेवण्याचं काम केलं. भक्ती संप्रदायाला महाराष्ट्रामध्ये बळकटी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हा आहे वारकरी संप्रदाय, वारीची प्रथा आणि महाराष्ट्रातले असंख्य संत. महाराष्ट्रात प्रत्येक जातीपातीमध्ये संत जन्माला आले आणि एक प्रकारे हे अधोरेखित करून गेले. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हरिहराच्या ऐक्याचा मगाशी आपण उल्लेख केला. ते हराचं म्हणजे शिवशंकराचं जे शस्त्र आहे त्रिशूल आणि डमरू, त्यालाही इथे विद्युत रोषणाईने सजवलेलं आहे. लाडकी लेक जेव्हा माहेरी येणार असते तेव्हा तिच्या स्वागतासाठी सगळं माहेर, तिचे आई वडील, भाऊ भाऊजय, बहिणी सर्वजण कसे प्रेमानं तिच्या स्वागतासाठी उत्सुक असतात. तिच्या आवडीचा गोडधोड गोष्टी घरात करतात, तिच्या आवडीप्रमाणे घर सजवतात. तसं या वारकऱ्यांच्या मेळ्यासाठी, या सगळ्या लेकरांच्या स्वागतासाठी ही पंढरपूरची नगरी अतिशय प्रेमानं सजली आहे, नटली आहे. वारकऱ्यांच्या स्वागताचा उत्साहच पंढरपूरच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिसतो आहे. ही प्रसादाची, अन्य रंगीत वस्तूंची, कपड्यांची, खेळण्यांची दुकानं, मंदिरांच्या कळसांवरची ही विद्युत रोषणाई ती बघून आता आपण देवळाच्या मुख्य सभा मंडपाकडे आलो आहोत. मंदिर अतिशय सुंदर सजवलेलं आहे. इथे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर, विठ्ठलाचं मंदिर, ज्यासाठी इथे ओढीनं सगळे भक्त आलेले आहेत. तिथे अत्यंत सुंदर अशी कलात्मकपणे केलेली फुलांची सजावट आपल्याला दिसते आहे. अतिशय शोभायमान असे रंगीत दिवे, अन्य रंगीत वस्तू, झुंबर, पताका या सगळ्यांनी हा सभा मंडप अतिशय सुंदर शृंगारून टाकलेला आहे. वास्तविक जे नुसते साधे दगडाचे खांब म्हणायचे, त्या दगडाच्या खांबांना सुद्धा अलंकृत केलेला आहे. पांडुरंगाच्या ओढीनं ज्या अनेक दिंड्या इथे पंढरीत दाखल होतात, त्या ज्या पंढरीमध्ये येणाऱ्या दिंड्या आहेत त्या अनेक दिंड्यांच्या मिळून पालख्या बनतात. संत निवृत्तीनाथांपासून अनेक मानाच्या पालख्या इथे येतात. त्या पालख्यांमध्ये दंग झालेला हा वारकऱ्यांचा मेळा आपण पाहतो आहोत. भागवत धर्माची पताका फडकत ठेवणारे ज्येष्ठ श्रेष्ठ संत, आबालवृद्ध, महिला, पुरुष सगळ्यांचा मेळा इथे दिसतोय. आता आपण रुक्मिणी मातेच्या पूजेला सुरुवात करणार आहोत.
रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आता आपण दाखल झालो आहोत. आद्य शंकराचार्यांच्या पांडुरंगाष्टकापासून संत परंपरेतील प्रासादिक अभंग रचनेपर्यंत, संशोधकांच्या प्रबंधांपासून लोकवाणीतल्या गीतांपर्यंत, कीर्तन परंपरेपासून लोककलेपर्यंत पंढरीचा विठुराया आणि ही रखुमाई सर्वांचं लक्ष वेधून घेते. रुक्मिणी मातेची पूजा आता आपण करत आहोत. भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री आणि पुरुष यांचं जे द्वैत आहे, ते जे द्वंद्व आहे, त्याला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. शिव काय किंवा शक्ती काय, एक एक ते अपूर्णच आहे. शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मात्र ते एकत्र आले की शिवशक्ती झाले की मगच ते पूर्ण होतात आणि साऱ्या जगाचा कारभार करू शकतात. प्रकृती आणि पुरुषाची ही जी जोडी आहे, ती पुरुषाला काही करण्याची शक्ती आहे, पण ती करण्याची प्रेरणा मात्र प्रकृतीकडे आहे. त्यामुळे काही करण्यासाठी हे एकत्र येणंच आवश्यक आहे. म्हणून सर्व भक्तांचा जो संसार चालवायचा आहे, पांडुरंगाच्या भक्तांचा संसार चालवायचा, तो रखुमाईच्या साथीशिवाय अशक्य आहे. कारण ती पांडुरंगाची शक्ती आहे. रखुमाई किंवा रुक्मिणी ही आदिशक्ती आहे. तिची महापूजा आता वैदिक स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. थोड़ा पीछे थोड़ा रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पुजारी व्यक्ती स्त्री असणारं हे पहिलंच देऊळ आहे. यातून वारकरी संप्रदायातली समता, समानता अधोरेखित होते. रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जातोय, दुधानं स्नान घातलं जातंय. पंचामृताचं स्नान होतं आहे. षोडशोपचारातलं अतिशय महत्त्वाचं स्थान आहे हे पंचामृताला. पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत. या निमित्तानं, रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया. श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे. परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे. भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं, तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नाही हे जनाबाई सांगून जाते. जनाबाईच्या तर गोवऱ्यांमधूनही विठ्ठल 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 असं ऐकू यायचं, इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली होती. तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची कदर करणारा विठोबा लोकवाङ्मयालाही जवळचा वाटतो. तर मुक्ताबाईंचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा की तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलालाही लागते. घेती हिरिदाचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. कान्होपात्रेचे तळमळ आणि निर्मळ भक्ती इतकी पवित्र होती की तिला पांडुरंगानं थेट त्याच्या अंतरंगात सामावून घेतलं. तर संत सखुबाईसाठी पांडुरंगानं स्त्री रूप घेतलं. तुकोबांनी म्हटलेलं भेदाभेद भ्रम अमंगळ याची सार्थकता प्रत्यक्ष विठू माऊलीने अशी कित्येक वेळा सिद्ध केली. ही जी रुक्मिणी माता आहे तेजस्विनी, तिच्याबद्दलच्या अनेक आख्यायिका आपण ऐकलेल्या आहेतच. ती अभिमानी आहे, स्वाभिमानी आहे, ती स्वतः शक्ती आहे, ती आदिशक्ती आहे, ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं रूप आहे. म्हणून तिचं स्थान एक वेगळंच आहे. पांडुरंग पंढरपूरमध्ये आला,
तो ह्या रुसलेल्या रुक्मिणी मातेला सजवून पटवून परत नेण्यासाठी आला. भक्तप्रेमापोटी विटेवरती तो अडकून 28 युग वाट बघत उभा राहिला आणि त्याच्या बरोबरीने रुक्मिणी माताही तशीच तिष्ठत राहिली. म्हणून तिचं असं एक वेगळं स्थान आहे. ही श्याम गुणमयी अशी देवी आहे. रुक्मिणी मातेची पूजा होते आहे. पाठीमागचं चंद्रभागेचं संपूर्ण वाळवंट नामगजरानं दुमदुमून गेलं आहे. शेकडो मैलांची वाटचाल करून वारकरी पंढरीत आलाय तो पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी. पांडुरंग हा त्यांचा आत्मा आहे आणि रुक्मिणी त्यांची माता आहे. प्रत्येकाचा हा अनुभव आहे की मी लढिवाळपणे माझ्या आईकडे जावं, माझ्या मातेकडे जावं आणि तिनं माझी प्रत्येक खोड समजून घेऊन मला समजावत, शांत करत, मला शिस्त लावत, मला आत्यंतिक प्रेमाच्या वर्षावामध्ये न्हाऊन घालावं. अगदी असंच रूप रुक्मिणी मातेचं भक्तांप्रती वात्सल्य रूप आपल्याला अनुभवाला येतं. नाम घातलं जातंय. विवेकाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक विवेकी पाऊल म्हणजे पंढरीची वारी. इथे द्वैत भावाची वाटचाल आहे, अद्वैत भावाचा मुक्काम आहे आणि प्रेम भावाचा विसावा आहे. ते प्रेम पांडुरंगाजवळ मागावं, ते प्रेम रुक्मिणी मातेजवळ मागावं. हक्कानं आपण आपल्या मातेकडे काही मागणी घेऊन जावं आणि तिनं सर्व स्त्रोत, सर्व संसाधनं वापरून ती मागणी पूर्ण करावी. अगदी तशीच आपल्या भक्तांच्या मागण्या पूर्ण करणारी, त्यांना व्यवहाराच्या सचोटीच्या वाटेवर ताठ उभं ठेवणारी अशी ही रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या देव्हाऱ्यामध्ये मातेची पूजा होत आहे. मगाशी गहिनीनाथ महाराजांकडून ऐकल्याप्रमाणे मंदिराचा गाभारा आता पुन्हा एकदा प्राचीन रूपामध्ये आपल्याला दिसतो आहे. प्राचीन पाषाण वैभव आपल्याला पुन्हा एकदा इथे दिसत आहे. पांडुरंगाच्याही पूजेच्या वेळेला आपण ते पाहिलं आहे. द्वैत भावाची वाट वेगळी, चाल वेगळी, पण ती ज्या गावाला जाते त्याच गावाला वारकरी जातोय तो अद्वैत भावाचा मुक्काम म्हणजे पंढरपूर आहे. इथं डोळे भरून पाहावीत अशी दोन दैवत, पंढरीचा पांडुरंग आणि त्याच्या भक्तांसह त्याचा संसार सांभाळणारी रखुमाई माता.